नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्णव खूपच जास्त खुश असतो, कारण ईश्वरीच्या हुशारीमुळे सात्विक फॅशनला होणारं नुकसान हे आता वाचलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला संपूर्ण इथे तिच्या कष्टाचं क्रेडिट देतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदोर, तुझ्यामुळे सात्विक फॅशन वाचलेलं आहे. सात्विक फॅशनचं होणारं खूप मोठं नुकसान तुझ्यामुळे वाचवलंय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदोर कसं आहे ना, सात्विक फॅशन फक्त माझ्यासाठी कंपनी नाही आहे, तर माझ्या आईची आठवण आहे. माझ्या आईची खूप मोठी आठवण आहे आणि ती मला सतत जपायची असते. त्यामुळे तू जे काही आता नुकसान होण्यापासून वाचवलेस ना, ते मी कधीही विसरणार नाही आहे. थँक्यू सो मच. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्ही मला प्लीज थँक्यू म्हणून मला लाजवू नका. अहो, मी तर काहीच केलेलं नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे काही माझ्यासाठी केले आहेत ना, त्यापुढे तर हे काहीच नाही आहे. हा फक्त माझा छोटासा प्रयत्न होता. तेव्हा इथे इन्व्हेस्टर म्हणत असतात की मिस्टर राज शिर्के, खरंच सांगू का तुम्हाला, आम्हीसुद्धा बघतोय की तुमच्या बायकोचा तुम्हाला प्रत्येक वेळेला खूपच मोठा सपोर्ट असतो. ती तुमच्यासाठी काहीही करू शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की त्याच्यामध्ये खरंच काहीही शंकाच नाही आहे, असं आता अर्णव म्हणत असतो. तेव्हा इथे लावण्याला खूप जास्त राग येत असतो. तर इथे ईश्वरी म्हणत असते की माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते. पण मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेन, अर्णव सरांना तुम्ही इतकी वर्ष काम करताना बघताय. सात्विक फॅशन ही फक्त त्यांच्यासाठी एक कंपनी नसून त्यांच्या आईची आठवण आहे आणि अर्णव सरांचं ते पॅशनसुद्धा आहे. तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करेन, म्हणजे कधी आणि काहीही झालं तरीसुद्धा लगेच काहीतरी चुकीचा डिसिजन घेऊ नका. अर्णव सर किती मेहनत करतात आपल्या कंपनीसाठी, किती काम करतात ते मी सुद्धा बघितलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनीसुद्धा. तेव्हा यापुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही लगेच अर्णव सरांवरती अविश्वास दाखवू नका. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते, त्यांच्यावरती विश्वास ठेवत जा. सगळं काही नीटच होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्या रागानेच आता गेलेली असते. तिच्या मागोमाग आता ईश्वरीसुद्धा जाते. ईश्वरी अर्णवला म्हणते, मी आलेच हां. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे इन्व्हेस्टर म्हणत असतात की मिस्टर राज शिर्के, आम्ही तुमच्यावरती अविश्वास दाखवला, त्यासाठी खरंच सॉरी. आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट तयार केलं आहे त्याची मला आता काही गरज वाटत नाही. तुम्ही सगळं काही सांभाळून घेतलेलं आहे. त्यामुळे आता पुढच्या वाटचालीसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. तेव्हा प्रेक्षकांनो, लावण्या म्हणत असते की मिडल क्लास ईश्वरी, मला ह्या मुलीचा खूप जास्त राग येतोय. असं वाटतंय तिचा खून करावा. आय किल हर. तिला मारून टाकावंसं वाटतंय मला. प्रत्येक वेळेला माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न का करत असते? प्रत्येक वेळेला माझ्या प्लॅनच्या मध्ये येत असते आणि माझा प्लॅन फ्लॉप करत असते. तिची हिंमत कशी झाली माझ्या ह्या प्लॅनमध्ये यायची? तेव्हा इथे मी सोडणार नाही आहे तिला. त्या मिडल क्लास मुलीला मी बरोबर धडा शिकवणार आहे. तिचा जीव घेणार आहे मी. मला माझ्या ARपासून दूर करते काय? सोडणार नाही आहे मी तिला. तिला या सगळ्याची शिक्षा नक्की मिळणार. तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आता ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणते, अरे बाप रे, किती तो राग. इतका राग आलाय का तुम्हाला? मी म्हणाले होते ना लावण्य मॅडम, काहीही झालं तरीसुद्धा जागेपणी बघितलेलं तुमचं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तुम्ही सात्विक फॅशनला टाळा मारायला निघाला होतात ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्णव सरांचं सात्विक फॅशन हे काय आहे त्यांच्यासाठी तुम्ही ऐकलत ना मगाशी. त्यांच्या आईची आठवण आहे, त्यांचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी ते एक पॅशन आहे आणि म्हणूनच ते कशा पद्धतीने काम करतात, किती मन लावून काम करतात हे तुम्हाला पण माहिती आहे. म्हणून यापुढे पुन्हा जर सात्विक फॅशनला बंद पाडण्याचा विचार जरी केलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. म्हणाले होते ना, संध्याकाळपर्यंत हा तुम्ही मारलेला टाळा उघडेन म्हणून. म्हणाले होते की नाही? द्या, चावी द्या इकडे. तेव्हा इथे लावण्य आता रागानेच ईश्वरीला चावी देते. ईश्वरी ती चावी घेते, तो लॉक उघडते आणि टाळा आणि चावी लावण्याच्या हातामध्ये देते आणि म्हणत असते की लावण्या मॅडम, पुन्हा जर यापुढे कधी सात्विक फॅशनला बंद पाडण्याचा विचार जरी केलात ना, तरी अर्णव सरांना एकटं समजू नका. अर्णव सर एकटे पुरेसे आहेत त्यांची कंपनी वाचवण्यासाठी, पण आता मी सुद्धा त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे अर्णव सरांपासून लांब राहायचा
आणि मगाशी तुम्ही म्हणाला होतात ना की लगेच मी जाऊन मिडल क्लास मुलींसारखी अर्णव सरांना सगळं सत्य सांगेन म्हणून. नाही हां, मी अर्णव सरांकडे जाऊन त्यांना काहीही सांगितलेलं नाही आहे. पण एक गोष्ट तुम्हीही लक्षात ठेवा, आता काही सांगितलं नाही आहे म्हणजे पुढे सांगणार नाही असं नाही. पुन्हा जर तुम्ही सात्विक फॅशनच्या वाईटावरती उठलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग आता ईश्वरी तिला चांगले खडेबोल सुनावते आणि घरी निघते. तेव्हा प्रेक्षकांनो, घरी आल्यानंतर इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदर, पुन्हा एकदा मी तुला मनापासून थँक्यू म्हणतोय. आज ऑफिसमध्ये तू जे काही केलंयस ना, त्यासाठी मनापासून थँक्यू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर प्लीज सारखं सारखं थँक्यू म्हणून मला लाजवू नका. मी खरंच एवढं काहीही केलेलं नाही आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंत त्याच्यापुढे हे खरंच काहीच नाही आहे सर. तेव्हा अर्णव म्हणतो, ते सगळं खरं असलं तरीसुद्धा तू जे काही केलेस त्याच्यासाठी थँक्यू तुला म्हटलंच पाहिजे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर इतकंच थँक्यू म्हणावं असं वाटतंय तर सर मला आता तुमच्याकडून ट्रीट हवी आहे. तुम्ही काहीतरी मला ट्रीट द्या. तेव्हा अर्णव म्हणतो, बोल ना काय हवंय तुला? तुला जे काही हवंय ना ते मी तुझ्यासाठी लगेच ऑर्डर करतोय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आपण छोटंसं सेलिब्रेशन करूया का? छान सेलिब्रेशन करूया. तेव्हा अर्णव म्हणतो, सांग कुठल्या 5 स्टार हॉटेलमधून काय मागवायचं आहे ते सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय लगेच तुम्ही 5 स्टार हॉटेलमधून ऑर्डर करायला जाताय? प्रत्येक सेलिब्रेशनसाठी काय 5 स्टार हॉटेलमधूनच काहीतरी ऑर्डर केलं पाहिजे का? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मग आता सेलिब्रेशन म्हटल्यानंतर काहीतरी ऑर्डर तर करावंच लागेल ना? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर सेलिब्रेशन म्हणजे काहीतरी खाल्लं पाहिजे, ते हॉटेलमधूनच मागता येतं असं नाही. हे बघा सर, मी काय म्हणते, आपण भुट्टा खाऊया का? म्हणजे अर्णव म्हणतो, भुट्टा? आता तुला सेलिब्रेशन करायचं आणि त्याच्यामध्ये तुला भुट्टा खायचा आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर कसं आहे ना, अंजलीताईंना आहे ना डोहाळे लागलेत. त्यांना गरमागरम इथे भुट्टा खावासा वाटतंय. मस्त त्याला असं लिंबू, मीठ, मसाला लावून त्यांना आहे ना गरमागरम भुट्टा खायचा आहे. तर मी काय विचार करते, आपण सगळेजणच त्यांच्याबरोबर भुट्टा खाऊया ना, त्यांना सरप्राईज देऊया. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, इथे सुद्धा तू ताईचा विचार करतेस. तुला काय खायचं आहे ते सांग ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला सुद्धा भुट्टाच खायचा आहे. अंजलीताईंना आपण छान गरमागरम भुट्टा देऊया, मग त्यांच्याबरोबर आपणही खाऊया, त्यांनासुद्धा बरं वाटेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, ते सगळं ठीक आहे, तू सांग मी किती भुट्टे मागू, लगेच फोन करतो आणि भुट्टे ऑर्डर करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर इथे आता भुट्टे येईपर्यंत थंड होतील. त्यापेक्षा आपण एक काम करूया ना, तुम्ही भुट्टे फक्त असेच मागून घ्या, मी त्यांना इथे गरम करेन. मी भाजून वगैरे त्याला मीठ मसाला लावून देईन. मग तर चालेल ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी भुट्टे फक्त ऑर्डर करतो, तुला कसे भाजायचे आहे ते भाज. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे तयारी करत असते. तेव्हा तिथे आकाश आणि अर्णव दोघेजण अंजलीला घेऊन आलेले असतात. अंजली म्हणत असते, अरे कुठे घेऊन जाताय तुम्ही मला? सांगा ना, लॉनमध्ये आणलेत का? बाहेर आणलेत का मला? कशासाठी आणले सांगा ना. तेव्हा इथे आता ईश्वरी पुढे आल्यानंतर ते काय करते हे अंजलीला कळतं, कारण तिला इथे भुट्ट्याचा वास येतो. तेव्हा प्रेक्षकांनो, मका आता भाजत असताना वास आल्यानंतर अंजली म्हणते, मला मक्याचा वास येतोय, लवकर माझे डोळे उघडा ना, मला बघायचं आहे मका कुठे आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीचे डोळे उघडल्यानंतर इथे आता ईश्वरीने गरमागरम मके भाजूनच ठेवलेले असतात. तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे वा भुट्टा, तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना, मला सकाळपासून ना गरमागरम मका खावंसंच वाटत होता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो ना, म्हणूनच तुमची इच्छा पूर्ण केली अर्णव सरांनी. चला हे घ्या, गरमागरम मका खा बरं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की अरे वा, खरंच माझी इच्छा पूर्ण केली आहेस तू ईश्वरी. माझ्या मनातलं सगळंच कसं काय कळतं तुला. तेव्हा इथे अंजली आता भुट्टा खायला सुरुवात करते. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात की चला, आता अंजलीने भुट्टा घेतला ना, आता दुसरा माझा नंबर. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नाही, दुसरा माझा नंबर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हे बघा, तुम्ही एक काम करा, सगळेजण जाऊन तिथे बसा, मी तुम्हाला सगळ्यांना इथे देते. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही आधी मला दे ना, मी आता दुसऱ्या लाईनमध्ये उभा आहे की नाही. आकाश म्हणतो, नाही मला. मामा म्हणतात, नाही मला, मला हवा आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही सगळेजण जाऊन तिथे बसा, मी तुमच्या सगळ्यांसाठी गरमागरम मका घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता सगळेजण अंजलीचा हात पकडतात आणि जाऊन आता सोफ्यावरती मस्त बाहेर बसलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणालेली असते की सर, मस्त गुलाबी थंडी आणि त्याच्यामध्ये गरमागरम भुट्टा, त्याला इथे मीठ मसाला आणि लिंबू चोळलेला, किती छान लागेल ना सर. तेव्हा इथे ईश्वरी आता सगळ्यांच्या मक्याला इथे मीठ मसाला आणि लिंबू हे सगळं चोळून वगैरे त्यांना आता खायला देते. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळ्यांसाठी आता मके गेल्यानंतर सगळेजण खुश. थंडीचा महिना आहे, गुलाबी थंडी आहे आणि त्याच्यामध्ये मका खाण्याची इथे जी काही मज्जा असते ती वेगळीच असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना मका दिल्यानंतर आकाश म्हणत असतो की आपण सगळेजण आता इथे जमलोय, तर आपण एक काम करूया, आपण एक छान गेम खेळूया. एक शब्द दिला जाईल, त्या शब्दावरून आपल्याला काय काय आठवतं किंवा आपल्याला काय वाटतं ते एका एका शब्दामध्ये सांगायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण म्हणतात की अरे वा, खूप चांगला गेम आहे. तेव्हा इथे आता पहिला शब्द काय म्हणते ईश्वरी, की पहिला शब्द मी देणार, पहिला शब्द मी देणार. तेव्हा इथे पहिला शब्द दिलेला असतो प्रेम. आता प्रेम या शब्दावरून तुम्हाला काय वाटतं, काय आठवतं हे बोलायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आधी अर्णव सर सांगणार, पण इथे ईश्वरीचं कोण ऐकते. इथे आता मामा म्हणतात की आधी सांगणार अंजली. अंजली बोल बरं. मग ईश्वरी इथे अर्णवला सांगायला जात असते, ती गप्पच बसते. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की प्रेम, प्रेम म्हणजे मला असं वाटतं की जीवन. तेव्हा जीवन कसं काय. तेव्हा अंजली म्हणते कारण जेव्हा आपण प्रेमात असतो ना, तेव्हा आपल्याला सगळीकडे सुंदरच दिसत असतं, हे आयुष्य आपल्याला सुंदर वाटतं. मग इथे प्रेमामुळे आपलं आयुष्य सुंदर होतं, तर मला असं वाटतं की जीवन सुंदर होतं, त्यामुळे जीवन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता म्हणते की वल्लरी. वल्लरीला काय वाटतं प्रेम म्हणजे काय. तेव्हा मामा म्हणतात बापरे, तुला प्रेमाबद्दल बोलता येणार आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरी म्हणते का, तुम्हाला काही शंका आहे का. मी सांगते ना, प्रेम म्हणजे मला असं वाटतं जे आपण आधी स्वतःवरती केलं पाहिजे आणि मग दुसऱ्यावर. आपण जर स्वतःवरती प्रेम केलं ना, तरच आपण दुसऱ्यावरतीही प्रेम करू शकतो. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात अरे वा, खूप चांगलं आहे, खूप चांगलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वेळ आलेली असते आकाशची. आकाश, तुला काय वाटतं प्रेम म्हणजे काय आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की प्रेम म्हणजे तिचा तो सुंदर मधुर आवाज, तिचा तो क्यूटनेस आणि तिचं रात्रीचं रोज स्वप्नात येणं, ते म्हणजे प्रेम आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते अरे वा मामी, बघतेस ना, म्हणजे कुणीतरी रोज स्वप्नात येते, गोड आवाजाची, क्यूट, हो ना. तेव्हा इथे मामी म्हणत असते आकाश, कोण आहे ती, कोण येते जी रात्री तुझ्या स्वप्नामध्ये सतत येत असते, सांग कोण आहे ती. तेव्हा आकाश म्हणतो कोण, कोण आहे ती. अगं मी म्हणतोय की आपल्याला कसं वाटतं प्रेमात पडल्यानंतर, ते सांगितलं मी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामांना विचारलं जातं. तेव्हा मामा म्हणतात की प्रेम म्हणजे त्याग. मला असं वाटतं की आपण जेव्हा प्रेमात असतो ना, तेव्हा इथे प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी असं नाही. कधी-कधी आपण प्रत्येक गोष्टीचा त्यागसुद्धा केला पाहिजे. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम म्हणजे त्याग. तेव्हा हे सगळ्यांना फारच आवडतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आता अर्णव सर बोलतील. तेव्हा अंजली म्हणतं अगं तू सांग ना. तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही, आधी अर्णव सर, मग मी सांगेन. तेव्हा इथे मामा म्हणतात अरे अर्णव बाबा बोल एकदाचा. ईश्वरीला फक्त तुझ्याकडून ऐकायचं आहे का प्रेम म्हणजे तुला काय वाटतं, मगापासून तिला तुझ्याकडूनच ऐकायचं आहे. बोल बाबा बोल, प्रेम म्हणजे तुला काय वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो प्रेम म्हणजे मला असं वाटतं विश्वास. प्रेमात एकमेकांवरती विश्वास असला पाहिजे, त्याशिवाय प्रेम केलंच जाऊ शकत नाही. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात काय विश्वास, दादा सिरियसली. आकाश म्हणतो तुला फक्त एवढंच वाटतं प्रेम म्हणजे विश्वास. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो, प्रेम म्हणजे विश्वासच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण म्हणतात बोर केलंस तू, खरंच बोर केलंस. तेव्हा ईश्वरीला विचारलं जातं, तर ईश्वरी म्हणते की प्रेम म्हणजे आपण काय करत असतो आणि आपण काय करतो याला प्रेम म्हणतात. म्हणजे आपल्याला कळतच नाही की आपण काय करतोय ते प्रेमात. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात काय, प्रेमात असं वाटतं. तेव्हा ईश्वरी म्हणते हो, मला तर तसंच वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते तुम्ही पटापट भुट्टा खा आणि जर अजून कुणाला हवा असेल ना, तर कोळसा संपलाय, आपल्याला कोळसा लागणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे ना, मी कोळसा घेऊन येतो. तर कोळसा इथे स्टोरूममध्ये ठेवलेला असतो. तेव्हा आकाश सगळीकडे आता कोळसा शोधत असतो.
कोळसा शोधत असताना त्याच्या हाताला तो छोटासा संदूक लागतो, ज्याच्यामध्ये निगेटिव्हज असतात. तो छोटासा संदूक लागल्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की हे काय, किती क्यूट आहे. आणि तो आता ते संदूक उघडायला जात असतो. त्याच्यामध्ये असलेले निगेटिव्हज वगैरे ते आता आकाशला दिसणार असतात. आकाश तो संदूक आता उघडायला जाणार, तेवढ्यातच प्रेक्षकांना एंट्री झालेली असते वल्लरीची. वल्लरी बरोबर त्या ठिकाणी पोचलेली असते आणि ते संदूक ते आकाशला अजिबात उघडू देत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, ममा अगं तू इथे काय करतेस? तेव्हा इथे वल्लरी म्हणते, आकाश तू इथे काय करतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, अगं मी थोडासा आहे ना कोळसा घ्यायला आलो होतो. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, आकाश तू आधी बाहेर जा बरं. अरे इथे स्टोअरूममध्ये किती धूळ आहे, तू बघितलीस का? तुला सर्दी झाली तर, या धुळीचा तुला त्रास झाला तर? तेव्हा तू एक काम कर, कोळसा बघ तिथे एका गोणीमध्ये कोपऱ्याला आहे, बघ तिथे कोपऱ्याला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो हो मिळाला मिळाला. वल्लरी म्हणते, त्यातला थोडासा घे आणि आधी बाहेर जा बरं. या धुळीचा तुला त्रास झाला ना तर खूपच सर्दी होईल, खोकळा येईल. तेव्हा इथे आकाश गेल्यानंतर वल्लरी लगेचच येते आणि त्या संदूकमध्ये ज्या निगेटिव्हज असतात ना, त्या ती काय करते तर खाली ग्लूस्टिक लावते, गम लावते आणि त्या गमाला तिने त्या निगेटिव्हज आता चिटकून ठेवलेले असतात, जेणेकरून त्या पडू नये, कुणाच्या हाताला लागू नये. त्यानंतर वल्लरी आता व्यवस्थित तो संदूक लपवून ठेवते. वल्लरी म्हणते, आता सध्या तरी हा संदूक कुणाच्याही हाताला लागता कामा नये. त्याच्यामध्ये ज्या नेगेटिव्हज आहेत त्या खूपच जास्त महत्त्वाच्या आहेत. 17 वर्षांपूर्वी नक्की काय घडलं होतं आणि त्याच्यामध्ये कुणाचा हात होता हे आताही कुणाला कळता कामा नये. योग्य वेळ आल्यानंतर हे सगळ्यालाच कळेल. तर प्रेक्षकांनो, अर्णव इथे आलेला असतो झोपायला. तेव्हा अर्णवचं लक्ष जातं, ईश्वरीने आता मधली दोरी ही काढून टाकलेली असते. ईश्वरी आता मधली दोरी काढते, त्या ओढण्या वगैरे काढते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अगं ती मधली दोरी कुठे गेली आणि त्या ओढण्या त्या का काढल्यास तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, त्या मी काढून टाकल्या, कारण मला आता त्याची गरज वाटत नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का त्याची गरज का वाटत नाही आहे तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण आता माझा तुमच्यावरती विश्वास आहे सर. म्हणजे तुम्ही म्हणालात ना की प्रेमामध्ये विश्वासाची गरज असते, तर माझा तुमच्यावरती विश्वास आहे सर. आता त्या ओढण्यांची काही गरज नाही आहे, म्हणून त्या ओढण्या मी काढून टाकल्या. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर खरंच सांगू का, आज तू ताईच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी जे काही केलेस ना, त्यासाठी मनापासून थँक्यू. किती ताईला आनंद झाला होता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मी ताईसाठी जे काही केलं ते मी माझ्या मनाने केलं. त्या फक्त काही तुमच्या ताई नाही आहेत, माझ्यासुद्धा ताई आहेत ना. मग त्यांच्यासाठी जर मी एवढं केलं तर त्याच्यामध्ये आभार मानण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्ही माझ्या कुटुंबासाठी किती आणि काय काय करता सर. मला काही कळू न देता तुम्ही माझ्या कुटुंबासाठी किती करता. मग त्याच्यामध्ये मी केलं तर काय झालं, आणि तुम्ही माझ्या कुटुंबासाठी जे काही करता ना सर, ते का करता ते मला माहिती आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, का मी सिंदूर, मी तुझ्या कुटुंबासाठी जे काही करतो ते का करतो असं तुला वाटतं? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण मी तुमची जिम्मेदारी आहे सर, म्हणून तुम्ही हे सगळं करता ना, कारण मी तुमची जबाबदारी आहे, बरोबर ना? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही मी सिंदूर, तू फक्त माझी जबाबदारी आहेस म्हणून मी हे सगळं करत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, मग का का करता सर, सांगा ना. तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये म्हणत असते, सर प्लीज बोला, आता तरी बोला. इतक्या दिवसांपासून मी वाट बघते, मला तुमच्या मनात नक्की काय चाललं हे ऐकायचं आहे सर. प्लीज बोला की आपल्यामध्ये नक्की काय आहे. आपलं नातं आता मैत्रीच्या पलीकडे, जबाबदारीच्या पलीकडे गेले की नाही ते मला ऐकायचं आहे सर, असं आता ईश्वरी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांना पुढील भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, खरंच सांगू का, आता मी तुम्हाला माझा नवरा मानायला लागले, मी तुमचा नवरा म्हणून स्वीकार केला आहे सर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी राकेशचं बोलणं ऐकते. तो म्हणत असतो की हे बघ, हे सगळं सामान आहे ना 4 लाखाचं तरी असेल, तेव्हा तू मला 3 लाख रुपये तरी द्यायचे, कळलं ना, मला 3 लाख रुपये हवेत. तेव्हा ईश्वरी त्याचं बोलणं ऐकते आणि म्हणते की याला आता मी 1 रुपयासुद्धा घेऊ देणार नाही. अर्णव म्हणतो, काय करणार आहेस तुम्ही सिंदूर? तेव्हा ईश्वरी म्हणते, बघाच तुम्ही आता, या राकेशला पैसे हवेत ना, काहीही झालं तरीसुद्धा याला मी 1 रुपयासुद्धा मिळू देणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की दादा, अहो तुम्ही काही या सामानाचे आम्हाला पैसे देणार आहात का? हे बघा, तुम्ही आम्हाला अजिबात 1 रुपयासुद्धा देऊ नका. आमच्या घरातली नेगेटिव्हिटी जावी म्हणून तुम्ही हे सामान घेऊन जाताय ना, मग एक काम करा,
तुम्ही हे फ्रीमध्ये घेऊन जा. हे सामान तुम्ही न्या आणि याचे तुम्हालाच काय करायचं आहे ते करा. याचे मिळणारे पैसे तुम्हालाच ठेवा, नाहीतर दान करा. पण आम्हाला यातला ₹1 नको. तुम्ही हे संपूर्ण सामान फ्रीमध्ये घेऊन जा." असं आता ईश्वरी त्या दादांना म्हणत असते आणि राकेशचा खूप मोठा पचका करते.